मंडळी, सध्या अधिक महिना सुरू आहे. तसं तर संपूर्ण अधिक महिन्यालाच महत्त्व आहे, कारण तो 3 वर्षांनी येतो. पण त्यातही 5 दिवस अधिक महिन्यामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. तुम्हाला संपूर्ण अधिक महिना काही करायला नाही जमलं तरी या 5 दिवसांचा लाभ तुम्ही नक्की घ्या. पण ते 5 दिवस कोणते आहेत आणि त्याचा लाभ आपण करून घ्यायचा म्हणजे नक्की काय करायचं, चला जाणून घेऊया. मित्रांनो, अधिक महिन्याची जी प्राथमिक माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल, त्यामुळे ती सांगण्यात मी वेळ घालवत नाही. आणि जर ती तुमच्यापर्यंत पोहोचली नसेल तर लोकमत भक्ती चॅनलवरचे इतर व्हिडिओ बघा, ज्यामध्ये अधिक महिन्याबद्दल सविस्तर सांगण्यात आले. महत्त्वाचं काय की अधिक महिन्यात केलेलं व्रत, दान आणि उपवास, जे काही उपासना जे काही असेल ते इतर महिन्यांपेक्षा किंवा नेहमीच्या महिन्यांपेक्षा तब्बल 10 पटींनी अधिक फलदायी असतात. या पवित्र महिन्यात येणारे 5 महत्त्वाचे दिवस आहेत जे तुमच्या आयुष्यातलं दुःख, दारिद्र्य दूर करू शकतात आणि सुख समृद्धी तुमच्या आयुष्यात घेऊन येऊ शकतात. त्यामध्ये सगळ्यात पहिला महत्त्वाचा दिवस म्हणजे अधिक महिन्यातली एकादशी. बरोबर, अधिक महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणतो आपण, कारण अधिक महिना मुळातच भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असलेला महिना आहे. भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा अर्चना या महिन्यात केली जाते आणि त्यातही एकादशी तिथी ही भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित असलेली तिथी, त्यामुळे या तिथीचं महत्त्व अधिक वाढतं. म्हणून अधिक महिनाभर जरी तुम्हाला काही करायला नाही जमलं तरी अधिक महिन्यातली एकादशी तुम्ही मिस करू नका. अधिक महिन्यातल्या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा नक्की करा. अगदी फार काही नाही, तुमच्या घरात पांडुरंगाची छोटी मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याची पूजा नक्की करा. या एकादशीच्या दिवशी उपवास करायला जमलं तर अतिउत्तम, पण अगदी उपवास करायलाही नाहीच जमलं तर या दिवशी 21 दिव्यांचं दीपदान नक्की करा. हे केल्याने पिढ्यानपिढ्या चालत आलेला पितृदोषसुद्धा शांत होतो. घरामध्ये पैशांची आवक वाढून आर्थिक स्थैर्य येतं. अधिक महिन्यामध्ये दीपदानाचं महत्त्व आहे, त्यामुळे 21 दिव्यांचं दान करणं एकादशीच्या दिवशी मोठं पुण्याचं मानलं जातं. आता अधिक महिन्यात 2 एकादशी आहेत. एक 27 तारखेची एकादशी आहे आणि दुसरी आहे 11 जूनला. तर तुम्हाला 27 तारखेच्या एकादशीला जर समजा नसेल तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचला तर तुम्ही 11 जूनला जी एकादशी आहे त्या एकादशीचा लाभ नक्की घेऊ शकता. त्यानंतर दुसरा जो महत्त्वाचा दिवस अधिक महिन्यातला आहे तो म्हणजे अधिक मासातलं प्रदोष व्रत. प्रदोष व्रत हे भगवान शिवशंकरांना समर्पित असतं, परंतु जेव्हा हे व्रत अधिक मासात येतं तेव्हा त्याचं आध्यात्मिक महत्त्व शतगुणांनी वाढतं. 28 मे रोजी गुरुप्रदोष आहे आणि या दिवशी काय करायचं आहे, अधिक मासातील प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे प्रदोष काळामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा केल्याने कुंडलीतील चंद्रदोष दूर होतो, मानसिक शांतता लाभते, आरोग्याशी संबंधित तक्रारीसुद्धा दूर होतात. या दिवसाचा लाभ मात्र तुम्ही नक्कीच घेऊ शकता. तिसरा महत्त्वाचा दिवस म्हणजे अधिक मासातली पौर्णिमा. पौर्णिमेची तिथी माता लक्ष्मीच्या प्राकट्याशी संबंधित आहे, म्हणजे माता लक्ष्मीचा जन्म पौर्णिमेला झाला होता अशी धार्मिक मान्यता आहे. आणि त्यातही अधिक मासातल्या पौर्णिमेला तर वेगळंच महत्त्व आहे. यंदा ही पौर्णिमा आलेली आहे 31 मेला. 31 मेला अधिक मासातली पौर्णिमा आहे. या दिवशी काय करायचं आहे, या दिवशी तुम्हाला शक्य असेल तर एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करा. नाही तुमच्या गावाजवळ नदी आहे किंवा शहरात तुम्ही राहताय, काही हरकत नाही, दानधर्म करा, चंद्राला अर्घ्य अर्पण करा, ते सुद्धा शुभ मानलं जातं. या दिवशी घरात सत्यनारायणाची पूजा अवश्य करावी, त्यामुळे घरात सुखशांती नांदते आणि घरातली नकारात्मक ऊर्जा पूर्ण नष्ट होते. मित्रांनो, 2-3 उपाय, 2-3 गोष्टी आपण यामध्ये बघतो आहोत. म्हणजे ही नाही जमली तर ती करा, ती नाही जमली तर ती करा. काही ना काहीतरी करणं महत्त्वाचं आहे. शेवटी देवासाठी आपला भाव महत्त्वाचा असतो. देव भावाचा भुकेला असतो. चौथा महत्त्वाचा दिवस म्हणजे अधिक महिन्यातला गुरुवार. सुरुवातीला म्हटलं तसं अधिक महिना भगवान श्रीहरी विष्णूंना समर्पित आहे. गुरुवार हा भगवान श्रीहरी विष्णूंचा वार आहे आणि म्हणूनच या दिवसाला महत्त्व आहे. या दिवशी विष्णूंना पिवळी फुलं अर्पण करा, केळी अर्पण करा, तुळशीची पूजा करा, त्यामुळे कुंडलीतील गुरुग्रह मजबूत होतो. तुमच्याकडे पांडुरंगाची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्यांनासुद्धा तुम्ही पिवळी फुलं, केळी अर्पण करू शकता. या सगळ्या गोष्टींमुळे विवाह, करिअर आणि शिक्षणातले अडथळे दूर होतात, कारण यामुळे गुरुग्रह मजबूत होतो. दत्तगुरूंची पूजासुद्धा या दिवशी तुम्ही करू शकता. तुमचं आराध्य दैवत दत्तगुरू असतील तर दत्तगुरूंनासुद्धा तुम्ही पिवळी फुलं आणि केळी अर्पण करू शकता. त्याचबरोबर 5वा आणि महत्त्वाचा दिवस जो अधिक महिन्यातला आहे तो म्हणजे अधिक महिन्यातला शेवटचा दिवस म्हणजे अमावस्या. पितृकार्याशी संबंधित तिथीही आहे. पितरांना तृप्त करण्यासाठीचा सर्वोत्तम मानला गेलेला दिवस. 15 जून रोजी अधिक महिन्याची अमावस्या आहे. या दिवसात पितरांच्या नावे अन्न किंवा पाण्याचं दान केल्याने पितर प्रसन्न होतात, कुटुंबाला वंशवृद्धी आणि अखंड सौभाग्याचा आशीर्वाद देतात. मंडळी, 5 महत्त्वाचे दिवस आपण पाहिले. एक म्हणजे अधिक महिन्यातली एकादशी,
दुसरं म्हणजे अधिक महिन्यात येणारं प्रदोष व्रत, तिसरं म्हणजे अधिक महिन्यात येणारे गुरुवार, चौथं म्हणजे अधिक महिन्यातली पौर्णिमा आणि पाचवं म्हणजे अधिक महिन्याचा शेवटचा दिवस अर्थात अमावस्या. या 5 दिवसांपैकी कुठल्याही एका दिवशी तरी तुमच्या हातून काही ना काहीतरी साधना उपासना घडावी, जेणेकरून अधिक महिन्याच्या या पुण्यदायी काळाचा तुम्हाला लाभ होईल. माहिती आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहायला विसरू नका. मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील ते सुद्धा कमेंट करून सांगा, म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन आम्ही येऊ. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.